माझ्या लहान जुळ्या मुलाचे कान टोचताना माझा अनुभव माझ्या शब्दात मांडत आहे. माझ्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विनंती. Putting into my words my experience of getting my little twins ears pierced. परंपरेनुसार लोक त्यांच्या सोनाराकडून बाळाचे कान टोचून घेतात. अलीकडे सोनारापेक्षाही बालरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून कान टोचणी केली जात आहे. हिंदू धर्मात फक्त मुलेच नाहीत तर मुलांचेही कान टोचतात. हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक म्हणजे कर्णक वेध संस्कार आहे. कान टोचण्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणे सांगितली जातात. ज्या लोकांचे कर्णवेध संस्कार झालेले असतात त्यांना अर्धांगवायू, मधुमेह तसेच हर्नियासारख्या गंभीर आजारांचा धोका खूप कमी होतो असे मानले जाते. मी बाळाचे कान कधी टोचू शकतो? बरेच लोक लहान असतानाच त्यांच्या बाळाचे कान टोचतात. तुम्ही कुठून आलात यावर अवलंबून हा एक वादग्रस्त विषय असू शकतो. काही लोकांना यात काहीही चूक दिसत नाही, तर काहींना या पद्धतीशी सहमत नाही. तुमच्या बाळाचे कान टोचण्याचा तुमचा विचार करण्याआधी तुम्हाला त्यात असलेले धोके आणि तुम्ही कोणते सुरक्षा उपाय करावे हे समजून घेतले पाहिजे. बाळांना त्यांचे कान कधी टोचता येतात? तुमच्या बाळाचे कान टोचण्यासाठी खरोखर कोणतीही विशिष्ट शिफारस नाही. तुम्हाला तुमच्या मुलासाठी काय हवे आहे यावर ते अवलंबून आहे. तुमच्या बाळाचे कान टोचायचे की नाही याविषयी तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांशी सल्लामसलत करू शकता. परंतु बरेच जण शिफारस करतात की तुमचे बाळ किमान 3 महिन्यांचे असावे. काही लोक लहानपणी त्यांच्या मुलांचे कान टोचतात तर काही लोक छेदन केलेल्या जागेची काळजी घेण्यासाठी मूल प्रौढ होईपर्यंत प्रतीक्षा करतात. लहान मुलांसाठी छिद्र पाडणे हे प्रौढांपेक्षा जास्त हानिकारक नसते आणि कान टोचण्याची कोणतीही गुंतागुंत वयानुसार निर्धारित होत नाही. ते सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतात. तुमच्या बाळाला टिटॅनसची लस मिळेपर्यंत त्यांचे कान टोचण्यापर्यंत थांबणे ही चांगली कल्पना असू शकते. इतर लसी तुमच्या मुलाचे कान टोचण्याशी संबंधित जंतूंपासून संरक्षण करत नाहीत. टिटॅनसचे संक्रमण स्वतः सामान्य नसतात आणि कानातल्या छिद्रातून टिटॅनस होण्याचा धोका कमी असतो. तथापि, तरीही आपल्या मुलाच्या आरोग्याबाबत सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांसाठी कान टोचण्याची सुरक्षा काय करावी? तुमच्या मुलाला कान टोचण्यासाठी घेऊन जाताना विचारात घेण्यासाठी काही सुरक्षितता टिपा येथे आहेत. नवजात बाळाला टोचणे टाळा. हलवा ना इधर हात जरा हालू नका होईल मांड्याला डोकं जरा की. जर तुम्ही नवजात किंवा 3 महिन्यांपेक्षा लहान मुलाला टोचले असेल आणि त्यांना तापाचा संसर्ग झाला असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. हे टाळण्यासाठी थोडा वेळ थांबणे सुरक्षित आहे. योग्य कानातले वापरा. कानातले निवडा ज्यामुळे ॲलर्जी होणार नाही. हायपोअलर्जेनिक पदार्थाचे उत्तम उदाहरण म्हणजे स्टर्लिंग चांदी किंवा सोने. निर्जंतुकीकरण उपकरणे वापरा. कधीही योग्य छेदन करणारी व्यक्ती पात्र आहे आणि निर्जंतुकीकरण उपकरणे वापरत असल्याची खात्री करा. नवीन कानातले किमान 6 आठवडे ठेवा. यावेळी कानातले बदलू नका किंवा काढू नका. हे जखम प्रथम बरे करण्यास अनुमती देते. 6 आठवडे पूर्ण होईपर्यंत संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही नियमितपणे साईट साफ करावी. सल्ला घ्या.
पिअर्सिंग साइटची म्हणजे छेदन साइट काळजी कशी घ्यावी आणि छेदन प्रक्रियेनंतर तुम्ही काय अपेक्षा करावी याबद्दल काही टिपा तुमच्या पिअरला म्हणजे छेदन करणारा व्यक्ती यांना विचारा. संसर्गाकडे लक्ष द्या. संसर्ग दर्शवू शकणाऱ्या लक्षणांमध्ये वेदना, लालसरपणा आणि टोचल्यानंतर 24 तासांपेक्षा जास्त काळ सूज येणे यांचा समावेश होतो. जर तुम्ही आधीच तुमच्या बाळाचे किंवा लहान मुलाचे कान टोचले असतील तर येथे काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. ॲलर्जी. काही मुलांना सोने आणि निकेलची ॲलर्जी असते, जे कानातल्यांसाठी सामान्य सामग्री आहेत. ॲलर्जीच्या प्रतिक्रियेच्या लक्षणांकडे लक्ष द्या. खाज सुटणे, सूज येणे आणि जखमेच्या सभोवतालची त्वचा लाल होणे. ही चिन्हे दिसल्यास कानातले ताबडतोब काढून टाका. नंतरची काळजी आणि साफसफाई. जखम लवकर बरी होण्यासाठी तुम्ही नेहमी छेदन करणारी जागा स्वच्छ आणि निर्जंतुक केली पाहिजे. कानाच्या कुरचाला छिद्र पाडू नका. उपास्थी छेदल्यामुळे लोबला छिद्र पाडण्यापेक्षा अधिक गंभीर संसर्ग होऊ शकतो. लटकणारे दागिने टाळा. झुलणारे कानातले कपडे आणि बिछाण्यावर सहज अडकतात. तसेच तुमचे बाळ त्यांना बाहेर काढू शकते आणि गिळते. वेदना. आराम. कानाच्या लोबला छिद्र पाडणे वेदनादायक असू शकते. तुमच्या बाळासाठी काही वेदनाशामक औषधांची शिफारस केली जाऊ शकते. बाळाचे कान टोचण्याची संभाव्य गुंतागुंत. जर छेदन योग्यरित्या केले गेले नाही तर छेदन साइट बरे होत नाही आणि त्याऐवजी काही गुंतागुंत होऊ शकते. काही संभाव्य गुंतागुंतांमध्ये हे समाविष्ट आहे: संसर्ग, ॲलर्जिक प्रतिक्रिया, केलोइड्सची निर्मिती, रक्तस्राव, कान फाडणे. ऑरिकल, कानाचा दृश्य भाग, विकृती, एम्बेडेड बॅकिंगसह संक्रमणाची कारणे. छेदन केलेल्या जागेत संसर्ग टोचल्यानंतर लगेच किंवा बरे झाल्यानंतरही होऊ शकतो. खालील घटकांमुळे कानात संक्रमण होऊ शकते: निर्जंतुकीकरण साधने न वापरणे, छेदन साइट स्वच्छ न ठेवणे, घाणेरड्या हातांनी कानांना स्पर्श करणे, घट्ट कानातले. बरे होण्यापूर्वी कानातले बदलणे किंवा काढून टाकणे, कान वाहिनीची त्वचा फाडणे किंवा तोडणे. झोपायला जाताना कानातले बाहेर न काढणे, चुकीच्या कोनात कानातले प्रविष्ट करणे, निकेल बनलेल्या पोस्ट. तुमच्या बाळाचे कान टोचताना विचारात घेण्याच्या गोष्टी. तुमच्या बाळाचे कान त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षांत टोचणे चुकीचे नसले तरी ते सक्रिय भूमिका बजावू शकतील तोपर्यंत प्रतीक्षा करणे योग्य आहे. 4 वर्षांपेक्षा लहान मूल स्वतःहून छेदन करण्याची काळजी घेण्याच्या स्थितीत नसते. लहान मुले घाणेरड्या हातांनी त्यांच्या कानाला स्पर्श करू शकतात, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. मोठ्या मुलास टोचलेल्या कानांशी खेळणे टाळण्याची अधिक शिस्त असते, कारण त्यांना काय चालले आहे याची जास्त जाणीव असते. अनुभव आवडला असल्यास माझ्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विनंती.